श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे अर्जुना, मला कोणी भक्त निस्सीम भावाने झाडाचं पान असो की फूल असो किंवा फळ असो हे अर्पण केलं तर ते मी ग्रहण करतो, भक्तिभावाने ग्रहण करतो। आणि तुला जर ते पण नाही मिळालं, तू जे पाणी पितोस ते सुद्धा थोडं जर मला अर्पण केलास, सकाळी स्नान करतोस त्यावेळेस थोडं पाणी मला अर्पण केलास, असं सांगितलं जातं की स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं, पाणी अर्पण करावं। सूर्य हा आदिदेव आहे, सर्वाचा आदिकर्ता आहे। सूर्यापासूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे। सूर्याला अर्पण म्हणजेच भगवंताला अर्पण। श्रीकृष्ण महाराज अगोदरच्या सत्रात सांगतात, तुला जे काय मिळेल, झाडाचं पान मिळेल, मग कोणत्याही झाडाचं असो, पान असं, फूल असेल, फळ असेल, हे नाही मिळालं तर नुसतं पाणी जरी मला अर्पण केलास तर मी भक्तिभावानं त्या भक्ताचं पाणी स्वीकार करतो, असं आपण पाहिलेलं आहे। आता पुढे श्रीकृष्ण महाराज काय सांगतात पहा। यत करोषि यत अश्नासी यत जोहोषि ददासी यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम। हे कौंतेय, कौंतेय म्हणजे कुंतीच्या पुत्रा, कुंतीच्या मुला अर्जुना, तू जे काही करतोस, यत करोषि म्हणजे जे काही करतोस, यत अश्नासी, अश्नासी म्हणजे खातोस, जे काही ग्रहण करतोस, यत जुहोषि म्हणजे जे हवन करतोस, यत ददासी दान करतोस, किंवा यत तपस्यासी म्हणजे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर आणि ते मी स्वीकार करतो। आता याच्यामध्ये आपण थोडं विस्ताराने पाहू। यत करोषि म्हणजे जे जे करशील, तुझ्या स्वभावाप्रमाणे, तुझ्या ज्ञानाप्रमाणे किंवा तुझ्या शक्तीप्रमाणे, धनाप्रमाणे की तुझ्या स्वभावानुसार जे जे कर्म तू करशील ते मला अर्पण कर, मला अर्पण कर असं म्हणतात। आणि जे काही ग्रहण करशील ते मला अर्पण कर। आता आपल्याकडे सनातन धर्मामध्ये एक प्रथा आहे, भोजन बनवलं, स्वयंपाक बनवला की प्रथम आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो। तो हाच भाव आहे, आपण जे काही ग्रहण करतो ते आपण देवाला अर्पण करायचं। मग जे काही खातो, असं नाही की आपण पुरणपोळी किंवा गोडधोडच देवाला अर्पण करावं। आपल्याला आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या ऐश्वर्याप्रमाणे आपणाला जे काही मिळतं, आपण जे काही ग्रहण करतो, मग काही असो, भाकरी असली, चटणी भाकरी असली तरीसुद्धा ते भगवंत म्हणतात की मी ग्रहण करतो, परंतु ते ताजं असावं, शिळं असू नये असं आपलं शास्त्र सांगतं। नैवेद्य नेहमी ताजं असावं, आपण स्वतः बनवलेलं असावं असं शास्त्र सांगतं। म्हणून जेवणाच्या अगोदर, भोजन करण्याच्या अगोदर भगवंताला नैवेद्य अर्पण करावं। म्हणजे काय होतं, ते जे भोजन आहे ते प्रसाद बनतं, तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावा। नंतर इथे सांगितलेलं आहे यत जुहोषि म्हणजे जे तू हवन करशील। हवनमध्ये काय असतं पहा, की अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये
हवन केलं जातं. तुपाचं हवन म्हणा, आणखीन काही जो असते, काही तीळ असतात, असं हे हवन करतात. जे काही करशील तू ते मला अर्पण कर. तपस्या अशी. तप आपल्या वैदिक धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये तपाला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने तप करायला पाहिजे. ब्रह्मदेवाला सुद्धा, ब्रह्मदेवाचे ज्यावेळेस जन्म झाला, नारायणाच्या नाभीतून कमळ उगवलं आणि त्या कमळावरती ब्रह्मदेव विराजमान झाले. त्यावेळेस ब्रह्मदेवाला भगवंताचं प्रथम दर्शन झालं नाही, हे लक्षात ठेवा. प्रथम दर्शन झालं नाही. मग ब्रह्मदेव चौकडे पाहू लागले की माझा जन्म कसा झाला, केव्हा झाला, कुठून झाला, कसा झाला. मग त्यावेळेस आकाशवाणी ऐकायला मिळाली. भगवंताचं दर्शन झालं नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा झालं नाही. त्यावेळेस आकाशवाणी झाली, तप तप तप. म्हणजे हे ब्रह्मदेवा तू तपश्चर्या कर. मग ब्रह्मदेवानी हजारो वर्ष तपश्चर्या केली असं शास्त्र सांगतं. तेव्हा कुठे भगवंताची कृपा झाली आणि भगवंताने अनुग्रह केला आणि नंतर भगवंताने दर्शन दिलं आणि भगवंत ब्रह्मदेवाला म्हणाले की तू आता सृष्टीचे निर्माण कर, सृष्टी निर्माण कर. मग ब्रह्मदेवाने एक वर मागून घेतलं देवाकडनं, देवा मी सृष्टी निर्माण करतो, परंतु एक वरदान दे. काय वरदान मागितलं ब्रह्मदेवाने? की मला अहंकार येऊ नये, की मी सृष्टी निर्माण केली असा अहंकार मला नसावा. अशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेवाने भगवंताकडे मागितलं. भगवंताने तथास्तु म्हणाले आणि नंतर ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माण केली. सांगायचा इथं हेतू की तप हे फार महत्त्वाचं आहे. आपण काय म्हणतो की भगवंत आपणाला भेटत नाही, भगवंत कृपा होत नाही, भगवंत आपल्याला दर्शन देत नाही. आता मध्यंतरी मी गावी गेलो होतो, त्यावेळेस काही जण मला म्हणाले साहेब आम्ही एवढं देवदेव करतो, एवढं देवाची भक्ती करतो, परंतु भगवान आम्हाला दर्शन का देत नाही, आमच्यावरती कृपा का करत नाही. त्यावेळेस ते गावातील प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की भगवंत आपणाला का भेटत नाही ते इथं विस्ताराने सांगत नाही. इथं एकच सांगतो आताच्या ह्या उदाहरणावरून ब्रह्मदेवाच्या, की ब्रह्मदेवाने हजारो वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा कुठे भगवंताचा अनुग्रह झाला. आपण काय करतो, काही दिवस म्हणा किंवा काही महिने म्हणा किंवा काही वर्ष भगवंताची भक्ती करतो आणि ती केव्हा करतो, जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा करतो, सतत नसते, अन्यन्य नसते. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे पण नाही की या जन्मामध्येच आपणाला भगवंत भेटेल. कित्येक वर्ष जाऊ शकतात, कित्येक जन्म जाऊ शकतात, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. माझ्या मताप्रमाणे फारच थोडे महात्मे आहेत, पुण्यवान आहेत, ज्यांना भगवंतानं चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं, प्रत्यक्ष चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे भगवंतानी. ते फार थोडेच पुण्यवान लोक आहेत, इथं विस्तार करत नाही. परंतु भगवंत आपल्यावरती नेहमी कृपा करतो. माझं तर असं मत आहे, भगवंत पावलोपावली आपणाला मदत करतो. कित्येक वेळेस आपण पाहतो, आपलं काम होत नाही, काहीतरी अडचणी येतात, परंतु कुठून तरी कशी तरी मदत मिळते आणि आपलं काम होतं. ते कसं होतं? हे निसर्ग, हा जो निसर्ग आहे, निसर्ग म्हणजेच भगवंत आहे. हा जो परिवार आहे, आजूबाजूचे लोक आहेत, संसार आहे, हे कुठून तरी येतात आणि आपल्याला मदत करतात आणि आपलं काम होतं. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हे कसं झालं. हे झालं भगवंताच्या कृपेने झालं. माझं तर असं मत आहे की आपण जिवंत आहोत आणि निरोगी आहोत, हीच मोठी भगवंताची कृपा आहे. आता याच्यामध्ये जास्त विस्तार करत नाही आहे.
एवढं सांगतो की तपश्चर्येला पर्याय नाही, तप करायलाच पाहिजे. आणि तपाची व्याख्या अगोदर सांगितलेली आहे. आपण थोडक्यात सांगतो. आपण जे काही कार्य करतो, जे आपलं कार्य आहे, संसारिक असो आध्यात्मिक असो काही असो, जे आपण ठरवलेलं आहे ते कार्य करत असताना ज्या काही अडचणी येतील, जे काही कष्ट येतील, ते सहन करत ते कार्य करायचं. निर्विघ्नपणे कार्य करायचं. जरी विघ्न आलं तरी त्या विघ्नाला पार करून आपण कार्य करायला पाहिजे. कितीही कष्ट पडो, कितीही त्रास हो, ते कार्य साध्य करायला पाहिजे. त्यालाच तप म्हणतात. तर अशा प्रकारे भगवंत येथे सांगत आहेत की हे अर्जुना, तू जे काही करशील, जे काही ग्रहण करशील, जे काही दान करशील, जे काही हवन करशील. आता दान आहे. दान काय असायला पाहिजे? सत्पात्री असायला पाहिजे. श्रीकृष्ण महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात की सत्पात्री मनुष्याला दान करा. आणि जे काही दान आहे ते मी केलं, मी दान केलं अशी भावना असू नये. घेणाऱ्या व्यक्तीमध्ये माझा भगवंतच आहे अशा प्रकारची भावना ठेवावी आणि दान करावं. हे जे काही मी करतो हे भगवंतासाठी करतो. मनुष्याने धन अवश्य कमवावं, पैसा कमवावा. ते धन समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी त्याचा उपयोग करावा. हेच दान आहे. भगवान काय म्हणतात की मी धर्म आहे. काय सांगतात? मी धर्म आहे, मी देश आहे. ही भारत माता माझी माता आहे. ह्या मातेसाठी, ह्या देशासाठी, ह्या समाजासाठी, धर्मासाठी, ह्या पर्यावरणासाठी, हा जो निसर्ग आहे, हा निसर्गच भगवान आहे. तिच्यासाठी आपलं धन खर्च करावं. निसर्गाची काळजी घेण्यासाठी, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी. यालाच दान म्हणतात. दान म्हणजे असं काही विशेष नाही आहे की यालाच द्यायला पाहिजे, त्यालाच द्यायला पाहिजे. तुम्ही निसर्गासाठी पैसा खर्च करा, धर्मासाठी पैसा खर्च करा, देशासाठी पैसा खर्च करा. हे एक प्रकारचं दानच आहे. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. आपण बघू ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगिसी, अथवा यज्ञी यजसी नानाविधी. ते काय म्हणतात? जो तू व्यापार करशील आणि जे काही भोगशील, म्हणजे आपण संसारिक मनुष्य आहोत. संसार करीत करीत काहीतरी भोगावं लागतं. जे काही भोगशील, जो काही व्यापार करशील, अथवा यज्ञ करशील, नाना प्रकारचे यज्ञ करशील, ते सर्व तू मला अर्पण करावेत. इथं श्रीकृष्ण महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की निष्क्रिय राहू नये, काहीतरी कार्य करत राहो. मनुष्याने कर्म केलंच पाहिजे, निष्क्रिय राहायचं नाही. जे जे तू करशील, मग कामदात ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देशी जीवने, तपादी हन साधने व्रते करेसी. जे जे तू दान करशील, पात्र विशेषे म्हटलेलं आहे. पात्र विशेष म्हणजे सत्पात्र मनुष्याला दान करावं. कुणालाही दान करू नये. तिच्या अगोदरच्या काही सत्रात मी सांगितलं होतं की दान कुणाला करावं. दान 3 प्रकारचे असतात. आता त्याचा विस्तार करत नाही. का सेवका देशी जीवने, म्हणजे आपले जे नोकर चाकर आहेत त्याला जे आपण काय म्हणतो, आपण महिन्याला वेतन देतो. तपादी हन साधने, तप आहे, साधन आहेत, व्रत आहेत. जे जे काही करशील तू, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते क्रियाजात आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुणी करावे माझ्या मोहरा. म्हणजे जे जे तू करशील निपजेल स्वभावे, म्हणजे तुझ्या स्वभावानुसार जे जे कर्म करशील ते भावना करून, श्रद्धा ठेवून माझ्यासाठी करायला पाहिजे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परी सर्वता आपुले जीवी, केल्याची से काहीची नरुवी, ऐसे धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. आता हे करत असताना हे अर्जुना, तू असं म्हणू नको की मी हे कर्म केलं,
मी हे कर्म केलं असं म्हणशील तर मग अभिमान येतो. तर अभिमान रहित मला सर्व कर्म अर्पण करावं. अभिमान आला की कर्माचं बंधन आलं, मग संसाराचा फेरफटका आला, जन्म मरण आलं. इथं मुख्य काय आहे? कर्माचा त्याग सांगत नाही, परंतु कर्म करत करा, पण अभिमान करू नको की मी कर्म केलं. अशा प्रकारचं तू कर्म कर आणि ते सर्व कर्म मला अर्पण कर. अशा प्रकारचे कर्म करून माझ्या हाती दे, म्हणजे मला अर्पण कर, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. मग अर्जुनाला प्रश्न पडतो, देवा असं जर मी केलं, अशा प्रकारे कर्म केलं की तुझ्यासाठी कर्म केलं, जे काही कर्म केलं तुला अर्पण केलं, तर मग काय होईल? अर्जुनाचा प्रश्न की देवा असं जर केलं तर काय होईल? मग भगवान म्हणतात, ऐक, सांगतो ऐक. शुभाशुभ फले एवं मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामो पैशसी. म्हणजे जे काही कर्म करशील, कर्म केल्यानंतर फळ मिळतं. पहा, हा गीतेचा आणि सर्व शास्त्राचा सिद्धांत आहे. आपण जे काही कर्म करतो त्याचं फळ निश्चित आहे. शुभ असो अशुभ असो, चांगला असो वाईट असो. चांगलं कर्म केला चांगलं फळ, वाईट कर्म केला वाईट फळ. मग असे जे आहे की हे जे फळ तुला बंधनात पाडणार नाही आणि शुभ अशुभ फळातून कर्म बंधनातून मुक्त होशील. तू असं जर केलास, सर्व कर्म मला अर्पण केलास, मग चांगले असो कर्म किंवा वाईट असो कर्म, ते मला अर्पण केलास, तर त्याचे जे फळ आहे, शुभ आहे अशुभ आहे, ते तुला लागणार नाही, ते तुला बांधणार नाही, तुला बंधनात टाकणार नाही. आणि संन्यास योगयुक्त होऊन, म्हणजे कर्माचं फळ, संन्यास म्हणजे इथं काय, कर्माचा संन्यास नाही, कर्मफळाचा संन्यास. म्हणजे कर्मफळ मला अर्पण केल्यासारखं होतं. कर्म मला अर्पण केलं म्हणजे कर्माचं फळ पण मला अर्पण केलं. मग तू कर्मबंधनातून सुटशील आणि मला येऊन मिळशील. असे संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामो पैशसी. मला येऊन मिळशील, मला कर्म अर्पण कर, कर्माचं फळ अर्पण कर. तुला कसलंही कर्म हे बंधनात टाकणार नाही, मोहात टाकणार नाही. शुभ असो किंवा अशुभ असो, दोन्ही कर्म हे तुला बंधन करणार नाहीत. परंतु अहंकार ठेवू नको. मी कर्म केलं असं म्हणू नको. म्हणजे कोणतेही कर्म जे आहे, चांगले असो किंवा वाईट असो, ते कर्म तुला बंधनात टाकणार नाही. आता आणखीन भगवान म्हणतात, अर्जुन आहे, फार महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते लक्ष देऊन आहे की बघ, अपि चेत्सु दुराचारो भजते माम अन्यन्भाग साधुरेव मंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. अपि चेत्सु दुराचारो म्हणजे अत्यंत दुराचारी असला तरी भजते माम अन्यन्भाग, मला अन्यन भावाने जर भजत असेल, म्हणजे कितीही दुराचारी असला, कितीही पापी असला आणि मला अन्यन भावाने जर भजू लागला, साधुरेव समंतव्य, म्हणजे तो साधूच आहे, त्याला साधू समजावं. सम्यक व्यवसितो ही सहा, तो आता चांगल्या प्रकारे वागू लागतो. म्हणजे आता बरेच जण म्हणतात, बरेच जणांची भावना असते की मी वाईट कर्म केलेलं आहे, मी पापी आहे, माझ्यानं भजन कसं होईल. हे बऱ्याच जणांची भावना असते की आपण बरेच काही वाईट कर्म केलेले असतो. मग ते एक भावना येत असते की मी पापी आहे, मी भगवंताची भक्ती कशी करावी, मी भजन कसं करावं, देव कसा माफ पावे, असे कधीच म्हणू नये. इथं श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहे, असं मनुष्यानं कधीही केव्हाही म्हणू नये. मी ठीक आहे, पाप झालं, काही कारणामुळे पाप झालं, काही कारणामुळे आपण वाईट वागलो, तर हा जो भाव आहे ठेवू नये की मी पापी आहे, मी भक्ती कशी करू.
इथे भगवान श्रीकृष्ण महाराज सांगतायत अपि चेत्सु दुराचार, म्हणजे कितीही दुराचारी असला, कितीही पापी असला, जर मला आता जो भजू लागला, माझी भक्ती करू लागला, तो साधूच आहे, तो साधूच आहे. असं इथं काय पहा की कित्येक जन्माचं संचित आपल्यात साठलेलं आहे, ते लवकर निघून जात नाही. त्याला ते हळूहळू जायला पाहिजे. मग आपण प्रयत्न सोडू नये. प्रयत्न सुटला की मग हे झालं, संपलं. मग श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत, हे बाबा, तू कितीही पापी असलास तरी स्वतःला पापी समजू नको. आता तुला उपरती झालेली आहे, आता चांगला वागण्याचा प्रयत्न कर आणि माझं भजन कर. असं भजन केलास की तू माझा भक्त होशील आणि माझा भक्त कधीही नाश पावत, असं श्रीकृष्ण महाराज बाहेर देत आहेत. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले होते की माझ्या भक्ताचा योगक्षेम मी चालवतो, माझ्या भक्ताची भक्ती मी दृढ करतो. याच्यावर विस्ताराने सांगणार नाही, आता या अगोदरच्या सत्रात आपण विस्ताराने पाहिलेलं आहे. पण एक आहे, संताची संगत सोडायची नाही. जर तू संताची संगत जर सोडलास आणि वाईट मनुष्याची संगत घेतलास, चालू ठेवलास, तर मी पण हतबल होतो, मी पण काही करू शकत नाही. श्रीकृष्ण महाराज सांगत आहे, तू किती पापी असलास, दुराचारी असलास, आतापर्यंत काही केला असलास, ते सगळं विसरून जा. आता काय करायचं, फक्त संताची संगत करायची. एकच करायचं नाही की दुराचारी दुष्ट लोक आहेत त्याची संगत करायची नाही. फक्त आणि फक्त माझ्या भक्ताची किंवा माझ्या संताची संगत करायची. मग हळूहळू का होईल की तुझ्यामध्ये बदल नक्की घडेल आणि तू मला शेवटी मलाच येऊन मिळशील. हे भगवंत ग्वाही देत आहेत. आणखीन काय सांगतात बघा, मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करो मा मे वैश्यसी युक्त एवं आत्मानं मत्परायणः. याच्यामध्ये 4-5 गोष्टी सांगितल्या आहेत. मनमना म्हणजे माझ्या ठिकाणी मन ठेव, मदभक्ती म्हणजे माझी भक्ती कर, मद्याजी म्हणजे माझे पूजन कर आणि माम नमस्कार मला नमस्कार. असं केल्याने आणि युक्त एवं आत्मा मामे वैश्यसी युक्त एवं आत्मानं मत्परायणा, म्हणजे तुझा आत्मा माझ्या आत्म्यामध्ये मिसळून येऊ दे, मतपरायण होऊ दे, माझ्यासाठी एकनिष्ठ राहा, माझ्याबरोबर एकनिष्ठ राहा. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता भजन म्हणा, पूजन म्हणा किंवा नमस्कार हे बरेच भक्त करतात, परंतु ते सर्व करता ठीक आहे, परंतु माझ्याशी एकनिष्ठ राहा. इथे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे सांगितल्यात भगवंतांनी. माझ्याशी एकनिष्ठ राहा आणि तुझे मन मला अर्पण कर, माझ्या ठिकाणी ठेव. असं केलास तर तुझे मन हळूहळू शुद्ध होईल. म्हणजे मन शुद्ध होणे फार महत्त्वाचं आहे. मन शुद्ध झालं, आचरण शुद्ध होईल. मग असं करत करत तू मला येऊन मिळशील. अशा प्रकारचे फार महत्त्वाचा सिद्धांत सांगत आहेत. कोणी म्हणू नये मी पापी आहे, मी भक्ती कशी करू शकतो. इथं भगवान श्रीकृष्ण ग्वाही देत आहेत, तू कितीही पापी असलास तरी तू माझी भक्ती करू शकतोस आणि भक्ती करत करत तू मला येऊन मिळू शकतोस. फक्त एक करायचं, संताची संगत सोडायची नाही आणि दुराचारी लोकांबरोबर राहायचं नाही. ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुराचारी लोकांबरोबर राहायचं नाही आणि संत लोकांची संगत सोडायची नाही. असं केलास तर तू हळूहळू तुझं मन शुद्ध होईल, तुझं आचरण पवित्र होईल आणि तू मला येऊन मिळशील. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता हे सत्र इथेच थांबवितो. पुढच्या सत्रात पाहू श्रीकृष्ण महाराज आणखीन काय उपदेश करतात. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.